नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम, गाळीव इतिहासमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत थायलंडमधील रामायण. सध्या या भारतामध्ये अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी आणि त्या अनुषंगानं रामायणावर खूप चर्चा या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. जानेवारी महिन्यामध्ये अयोध्ये या ठिकाणी फार मोठ्या अशा प्रकारच्या राम मंदिराची उभारणी होते. तर हे होत असताना जगाच्या पाठीवर फक्त अयोध्याच नाही, तर ज्याला आपण मध्यपूर्व भागामध्ये सुद्धा जे काही रामायण असेल ते रामायण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतंय. म्हणजे जगाच्या पाठीवर एक 5-7 देश तर असे आहेत की त्या ठिकाणी आमचाच राम खरा असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये इंडोनेशिया आहे, म्हणजे ज्याला आपण बाली वगैरे जो प्रदेश म्हणतो, आणि त्याच्यानंतर थायलंड. तर थायलंड देशाचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर थायलंडला सुद्धा रामाचे अवशेष कसे आहेत किंवा त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. तर आपल्याला विनंती करण्यात येते की व्हिडिओ शेवटपर्यंत या ठिकाणी पहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर त्यानुसार थायलंड जो आपल्या बाजूचा असणारा देश, भारतापासून 3,500 किलोमीटरवर हा थायलंड. तर या थायलंड या शब्दाचा अर्थ होतो स्वतंत्र जमीन किंवा स्वतंत्र भूमी. आणि ज्या वेळेला आज थायलंडचा विचार केला तर त्याला आपण बौद्ध भिक्षूचा देश असंही म्हटलं जातं. याचा बौद्ध भिक्षूचा देश याचा अर्थावर आपल्याला लगेच लक्षात येईल की या ठिकाणी जवळपास 95 ते 97% जी काही त्या ठिकाणचा धर्म आहे तर तो धर्म हा बौद्ध आहे. साहजिकच आहे की या थायलंडचा राष्ट्रीय धर्म म्हणून आपण बौद्ध धर्म पाहतो आणि त्याच वेळेला राष्ट्रीय ग्रंथ मात्र तिथला रामायण आहे. आश्चर्यचकित या ठिकाणी वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. मी पुन्हा एकदा बोलतो की तिथला जो काही राष्ट्रीय ग्रंथ आहे तर तो रामायण ज्याला आपण म्हणता येईल. आता रामायणाचा अर्थ तिथं काकाविन रामायण म्हटलं जातं त्याला. तर त्यानुसार दुसरा एक घटक आहे की तिथली जे बँकॉक आहे तिथलं एअरपोर्ट किंवा विमानतळ ज्याला आपण म्हणता येईल तर त्याला नाव आहे सुवर्णभूमी. या असणाऱ्या या 2-3 गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल की त्या ठिकाणी जरी बौद्ध धर्म असला तरी सुद्धा या हिंदूचा निगडीत अशा प्रकारचे जे काही घटक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. काही पाहिलेलं काही वाचलेलं या 2 गोष्टी आपल्या समोर या ठिकाणी शेअर करणार आहोत. तर त्या अनुषंगानं आपण जसं या ठिकाणी या भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये रामाची जन्मभूमी अयोध्या म्हणतो तर त्या ठिकाणी या थायलंडमध्ये त्याला अनुथया म्हटलं जातं. अनुथया म्हटलं जातं नाही, अनुथया जो काही त्या ठिकाणचा असणारं अयोध्या आहे, म्हणजे आपल्या इथल्या अयोध्येला नाही आहे. तर ते थायलंडवासी म्हणतायत की राम आमच्या या ठिकाणी जन्माला आले आणि त्यानुसार त्यांची जी राजधानी सांगतायत तर ती आहे अयुथया. तर ही अयुथया जी राजधानी आहे किंवा जे त्यांचं जन्मस्थळ आहे रामाचं, तर ते रामाचं जन्मस्थळ थायलंडची राजधानी बँकॉक पासून 75 किलोमीटर अंतरावर असणारं एक प्रशस्त अशा प्रकारची नगरी, प्राचीन नगरी, ज्या ठिकाणी खूप मोठ्या अशा प्रकारचे अवशेष आजही आपल्याला त्या ठिकाणी बांधकामाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. तर त्या अनुषंगानं ज्यावेळेस आपण या थायलंड देशाचा विचार करतो तर त्याचा इतिहास जसा भारताचा इतिहास आहे, हजारो वर्षापूर्वीचा जुना इतिहास, मात्र लेखनकला अवगत आली तेव्हापासूनचा ज्यावेळेस आपण आढावा घेतो तर त्यावेळेला आपल्याला असं म्हणता येईल की इथं 13व्या शतकामध्ये इथं जो थायलंड देश आहे तर त्याचं जुनं नाव आहे सियाम किंवा श्याम देश ज्याला आपण म्हणता येईल. म्हणजेच एकंदर इथं असणारा श्याम, हा श्याम म्हणजे श्रीकृष्ण असा अर्थ निश्चित होतो. मात्र याच्याऐवजी जो राम आहे या रामाला ती लोक विष्णूचा अवतार मानतायत आणि विष्णू म्हणजेच पुन्हा श्रीकृष्ण आला. त्यामुळं सियाम देश किंवा त्याला आपण सियाम अशा प्रकारचं नाव वापरतो. म्हणजे प्राचीन नाव जे आहे या थायलंडचं ते आहे सियाम. तर 13व्या शतकामध्ये अधिकृतपणे त्या ठिकाणी राजा रामथिबोधी यांनी आपल्या सत्तेची त्या ठिकाणी स्थापना केली. त्याला आपण रामकीन अशा प्रकारचा सुद्धा शब्द वापरतो. तर त्या अनुषंगानं 13व्या शतकापासून ते साधारणतः 1612 पर्यंत म्हणजे 300-350 वर्ष या देशाची राजधानी ही आता जी म्हणतो आपण तर ती अयोध्या होती. म्हणजे त्या ठिकाणची अयोध्या होती, त्याला आपण अनुथया म्हटलेलं आहे. तर ती राजधानी होती या घराण्याची अयुथया. आणि त्यानंतर त्या असणाऱ्या थायलंडवर किंवा तिथं असणाऱ्या त्या देशावर
ज्यावेळेला बाजूच्या देशाचं त्या ठिकाणी आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यामुळे तिथली जी सत्ता होती तर ती सत्ता त्या ठिकाणची कोलमडलेली आपल्याला दिसते. साहजिकच आहे, म्हणजे आपण बर्मा, कंबोडिया, म्यानमार ही जी देश असतील किंवा जी बाजूची जी काही चायनाच्या जवळ असणारी जी देश आहेत, छोटी छोटी देश आहेत, तर या देशांचं आक्रमण तिथं वारंवार झालं. तर त्याच्यानुसार त्या देशावर ज्यावेळेस आक्रमण झालं आणि तिथला जो राजधानी होती तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली. अयोध्या ज्याला आपण म्हणता येईल ती राजधानी उद्ध्वस्त करून टाकली आणि त्यामुळे सुद्धा तिथलं जी काही राजधानीचं जे गाव होतं ते त्यांनी बदललं आणि बदलून त्यांनी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे आजचं जे बँकॉक आहे तर बँकॉक या ठिकाणी आणलेलं आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतरचा कालखंड ज्यावेळेस आपण पाहतो तर 1712 साली 82 साली इसवी सन 1782ला तिथं चक्री घराण्याची सत्ता आलेली आहे. तर हा जो चक्री वंश आहे तर या चक्री वंशाचा पहिला म्हणजे जो काही तिथला राजा असेल तर त्या राजा हा रामाचा स्वतःला अवतार मानायला लागला. तर तशानुसार जो तिथला जो राजा असेल पहिला राम किंवा राजाचा अवतार दुसरा तिसरा चौथा असं करत करत प्रत्येक जो राजा असेल तो प्रत्येक राजा फक्त स्वतःला रामाचा अंश त्या ठिकाणी मानायचा. आणि त्यानुसार ज्यावेळेस प्रगती व्हायला लागली आणि अगदी 18व्या शतकाच्या आसपास या घराण्यातील 6वा जो राजा होता म्हणजे तिथं असणारा 6वा चक्रीवंशाचा 6वा राजा त्याचं नाव होतं वजीराऊत नावाचा जो राजा होता इंग्लंडला शिकायला त्या ठिकाणी गेला आणि इंग्लंडला शिकायला गेल्यानंतर त्याने तिथं पाहिलं की राजाची जी नावं तिथली पाहिली आपण 5वा जॉर्ज, 5म जॉर्ज किंवा 14वा लुई, 16वा लुई जे अशा प्रकारची नावं त्याला वाटली किंवा योग्य वाटली आणि म्हणून ज्यावेळेस तो परत आला तर त्यावेळेला त्याला लक्षात आलं की आपण 6वा नंबर आपला आहे आणि म्हणून त्यानं स्वतःला 6वा राम म्हणजे स्वतःला जी राम उपाधी होती तर त्यानं प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी कागदोपत्री स्वीकारलेली आहे आणि त्यापासून म्हणजे एकंदर 6वा राम स्वतःला त्यानं वजीराऊत नावाच्या राजाने लावली आणि तेव्हापासून जो राजा असेल तो बौद्ध धर्मी आहे त्याचं नाव कुठलंही असेल तर तो नाव कुठलं असलं तरी सुद्धा त्याच्या रेकॉर्डला राम ही पदवी लावली जाते. आणि आज आपण जर पाहिलं तर हा 10वा राम आता सध्या गादीवर आहे जो जगामध्ये सर्वात श्रीमंत पैकी एक मानला जातो. तर हा जो 2019ला आलेला हा तिथला जो राजा असेल म्हणजे तिथं नियंत्रित अशा प्रकारची राजेशाही आहे. तर आजचा जो राजा असेल हा 10वा राम म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गादीवर बसलेला दिसतोय. तर त्या अनुषंगानं हे जी काही नगर असेल आज बँकॉकला राजधानी जरी आणली असली तरी सुद्धा फ्रा नाखान सी अयोध्या जो जिल्हा आहे तिथला म्हणजे अयोध्या ही तिथला जिल्हा आहे हे महत्वाचं आहे. फक्त नाव त्यांचं फ्रा नाखाम सी अयोध्या त्याला म्हटलं जातं. या जिल्ह्यामध्ये ही जी रामायणाची पूर्ण नगरी किंवा रामाचं जे काही जन्म ठिकाण आहे त्या ठिकाणी बरेचसे त्यांचे अवशेष आहेत. बरीचशी बांधकामं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुराई नदीच्या काठावर जसं आज आपल्या इथं अयोध्येमध्ये आहे तशाच प्रकारे त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. मग तोच राम तीच सीता फक्त नावं त्याच्यामध्ये थोडीशी बदल आहेत. जसं सीतेला तिथं सीता म्हटलं जातं, हनुमानाला अनुमान अशा प्रकारचा शब्द आहे आणि रामायण सुद्धा आपल्यासारखं सेम त्याच्या प्रकारचं जसं रामायण आहे वाल्मिकी तर तशाच प्रकारचं रामायण त्या ठिकाणी रचलेलं आहे. तर त्याला काकाविन रामायण असं म्हटलं जातं. तर त्याच्या जवळपास 300-400 वर्षापूर्वीच्या असेल प्रती तिथं आपल्याला पाहायला मिळतात या काकाविन रामायणाच्या म्हणजे त्याला नाव आहे काकाविन रामायण. तर त्याच्याही प्रती त्या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतात. तर अशा रीतीनं म्हणजे कधी काळी म्हणजे 1612 पर्यंत अनूथया म्हणजेच अयोध्या ही यांची राजधानी होती. आणि त्याचबरोबर आता सांगितल्यासारखं की तिथला जो राजा असेल हा स्वतःला राम ही पदवी लावतो. एवढंच नव्हे जे बँकॉकला गेले असतील किंवा जे थायलंडला गेले असतील त्यांच्या लगेच लक्षात येईल की आपण बँकॉक पासून म्हणजे गावातून ज्यावेळेस आपण एअरपोर्टवर जायला लागतो किंवा विमानतळावर जायला लागलो तर त्या रोडचं नाव आज सुद्धा 9th राम रोड आहे. म्हणजे 9वा राम बोर्डवर तुम्हाला लिहिलेलं दिसेल 9th राम रोड. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि तिथलं जे विमानतळ असेल तर त्या विमानतळाचं नाव आहे सुवर्णभूमी.
म्हणजे हा सुद्धा हिंदू शब्द आहे. तर अशा रीतीनं एकंदर आपण जर पाहिलं असेल की भारतामध्येच नाही तर इंडोनेशिया असेल किंवा हा आता पाहिलेला थायलंड असेल, याही ठिकाणी रामायणाचे नुसते अवशेषच नाही तर तिथला राजा स्वतःला रामाचा अवतार मानतोय, हे आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. 2018 साली जे अयोध्या ट्रस्ट, जे काय आपलं जन्मभूमीचं ट्रस्ट आहे अयोध्यातलं, तर त्यांनी थायलंड या ठिकाणी रामायणाच्या किंवा या राम असणाऱ्या मंदिराची तिथेही त्या ठिकाणी उभारणीला सुरुवात केली आहे. तर अशा रीतीनं हा जे राम असतील हे राम फक्त भारताचेच नाही, फक्त एका धर्माचे, फक्त एका पंथाचे किंवा कुठल्याही एकाचे नाही, तर हे सर्वव्यापी आहेत. आणि खास करून जी छोटी छोटी राष्ट्र आहेत ज्या ठिकाणी आपण आशिया खंडातलं उल्लेख पाहतो, तर त्या ठिकाणी त्यांचे अंश आपल्याला श्रीलंकेपर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळतात, नेपाळमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात, पाकिस्तानच्या भागामध्ये पाहायला मिळतात. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. त्यामुळं हा थायलंड सारखा बौद्ध राष्ट्र असलं तरी सुद्धा तिथं असणारं रामायण, काकाविन रामायण आशिक तिथं म्हटलं जातं. तिथला राजा स्वतःला राम म्हणतोय आणि अयोध्यमा नावाची तिथली जी काही अयोध्या नावाची राजधानी आहे तर त्या परिसरामध्येच रामायण घडलं असं त्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा. आपल्या जे काही कमेंट्स असेल त्याही करा. लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.